रामराम विद्यार्थी मित्रांनो, चला टीईटीची प्रश्नपत्रिका घेऊन आलो आपण. मागील प्रश्न पाहणे आणि त्यानुसार अभ्यास करणे. आणि वेळ भेटला तर आनंदाने जास्त अभ्यास करा, नाहीतर मग आपण म्हणू आता परीक्षा कधी होते आणि काय होते. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारा पेपर जो आहे तो ऑफलाईनच होणार आहे, तो ऑनलाईन होणार नाहीये. पुढचा निर्णय पुढे राहील, परंतु आता येणारी जी परीक्षा आहे जी सांगते की सप्टेंबरमध्ये होणार आहे, ती परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. तुमच्या हातात प्रश्नपत्रिका राहणार आहे. म्हणून हे 2 महिने 1.5 महिने जो काय वेळ भेटतो त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करा. ऑनलाईन जर झालं ना तर मग अवघड होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे याच परीक्षेत पास होण्याचा प्रयत्न करा. चला, वाक्यातील विशेषण कोणते? वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी पाऊस आणि मुसळधार, तर 2 प्रकारचे उत्तर या ठिकाणी येत आहे. तर धरती कशी आहे, तर ओलीचिंब आहे. खऱ्या अर्थाने उत्तर काय आहे? ओलीचिंब धरती. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. जर आपण म्हटलं पाऊस, ते पण नाम आहे. मग आता पाऊस, मुसळधार नामाबद्दलच माहिती सांगतो, परंतु या ठिकाणी आपल्याला एकच उत्तर द्यावं लागेल, कारण 2 उत्तर आहे म्हणून इथे दोन्ही उत्तर बरोबर द्यावं लागेल. उत्तर पत्रिकेमध्ये दोन्ही उत्तर बरोबर दिलेली आहे. तर चला, या ठिकाणी ओलीचिंब, तर विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला विशेषण म्हणतात. विशेषणाचे 3 प्रकार पडतात: गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे 5 प्रकार: गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. चला, खालील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. आता काळाचे 3 प्रकार पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ हे उपप्रकार झाले. मग आता या ठिकाणी मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन, जाईन किंवा राहील आलं, जाईन किंवा राहील आलं की समजून चला काय या ठिकाणी तो असतो रीती भविष्यकाळ. मी तुला पत्र पाठवत जाईल, मी तुला फोन करत राहील, राहील किंवा जाईल, तर तो असतो रीती भविष्यकाळ. चला, 32वा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न झाला आपला. आता तिसरा प्रश्न सुरू झाला आहे. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? म्हणजे विरामचिन्हावर एक प्रश्न आहे. विरामचिन्ह पाठ करून ठेवा, लिहून काढा कोणतं चिन्ह, त्याचं नाव काय. जसं या ठिकाणी आपण याला म्हणलं पूर्णविराम, याला म्हटलं स्वल्पविराम, या इथून दोघं एकत्र आले याला म्हटलं अर्धविराम, हे दोघं एकत्र आले यांना म्हटलं आपण अपूर्ण विराम. हे विरामचिन्ह आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी चुकीचं चिन्ह कोणतं वापरलं आहे? आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. आता या ठिकाणी हे चिन्हाची गरजच नव्हती. उद्गार चिन्ह हे चुकीच्या ठिकाणी वापरलेलं आहे. तर आपलं उत्तर काय आहे? 3. पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? उपसर्ग आणि प्रत्यय माहिती असणं गरजेचं. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागणारे जे अक्षर असतात त्यांना उपसर्ग म्हणतात, जे शेवटी जोडले जातात त्यांना प्रत्यय म्हणतात. मग आता या ठिकाणी आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अव्ययभाव समासाचं उदाहरण असतो. मग आम मरण हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे, पण आपल्या इथे समास नाही विचारला, उपसर्ग घटित नाही विचारलं. आकर्ण, आम मरण मरेपर्यंत, आकर्ण, कर्ण म्हणजे कान, कानापर्यंत. आजन्म, आजन्म म्हणजे जन्मापासून. तर या ठिकाणी आलोक हे आपलं उपसर्ग घटित शब्द नाही. तर उत्तर काय आहे आपलं? आलोक. नीर शब्दाला समानार्थी नसलेला शब्द, समानार्थी नसलेला म्हटलं बरं का, नसलेला. नीर, त्वय, जीवन, जल, म्हणजे या ठिकाणी हे सर्व समानार्थी आहे. आणि दूध, क्षीर, निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गव्हाळ्याचे काम नव्हे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आपलं? दूध आहे. निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गव्हाळ्याचे काम नाही. भाऊ, तुकाराम महाराजांनी सांगितलं, अहो राजहंसामध्ये एवढी ताकद आहे. निवडी वेगळे, क्षीर आणि पाणी. क्षीर आणि पाणी वेगळं करण्याचं म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करण्याची ताकद राजहंसामध्ये.
म्हणून जातीवंत लागतात. चला पुढचा प्रश्न इथे कशावरती आहे, कवितेवरती आहे, तर ते द्या सोडून 36 ते 39. पुढचा प्रश्न घेऊ आपण. तुम्ही काय करायचं, प्रश्न उतार्यावरचे प्रश्न असेल, कवितावरचे असेल, आधी प्रश्न वाचा आणि मग उतारा वाचा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? परीक्षा. आता परीक्षा हा शुद्ध शब्द आहे, शिक्षण हा शुद्ध शब्द आहे, उपहार उपाहार गृह हे पण बरोबर आहे, आशीर्वाद हे चुकीचं आहे. अशुद्ध शब्द कोणता आहे? आशीर्वाद. या ठिकाणी अशीला वेलांटी दुसरी पाहिजे, हा आहे शुद्ध शब्द. आणि म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर काय पाहिजे, तर ते पाहिजे आशीर्वाद. चला 40 नंबर झालंय. आता आपण चालूय 41 कडे. काय आहे 41 नंबरचा प्रश्न? पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? वेगळा अर्थ. सविता, चपला, सौदामिनी, विद्युत, वीज. वीज, चपला, विद्युत, सौदामिनी हे एकाच अर्थाचे शब्द आहे. सविता हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सवित्याय नमः, म्हणजे या ठिकाणी हा वेगळा आहे. म्हणून उत्तर काय पाहिजे आपलं? 1 नंबर. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. देशासाठी प्राणार्पण करणारा कोण आहे? तर तो असतो हुतात्मा. कोण असतो? हुतात्मा. देशासाठी प्राणार्पण केले तो हुतात्मा झाला. चला, सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब. वाक्प्रचार कोणता इथे योग्य बसेल? मग सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून डोळे येणे येऊ शकत नाही, डोळे भिडणे नाही, डोळे लागणे नाही, तर डोळे निवणे. हो, शांत झाले त्याचे डोळे. हो, त्याचे डोळे त्या ठिकाणी निवले, त्या ठिकाणी त्यांना आनंद वाटला. म्हणून त्या ठिकाणी काय पाहिजे? डोळे निवणे. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला, खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. नेहमीच हे अव्यय आलेलं आहे. मग शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतं, केवळ प्रयोगी अव्यय उद्गार चिन्ह घेऊन येतं, क्रियाविशेषण अव्यय क्रियेबद्दल माहिती सांगतं, उभयान्वय अव्यय काय करतं, तर 2 वाक्य किंवा 2 शब्दाला जोडण्यासाठी येतं. मग या ठिकाणी नेहमीच मदत करत असे म्हणजे हे काय आहे? नेहमीच क्रियाविशेषण अव्यय आहे. कशाला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याचं नाव क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकार, एकाला म्हटलं अर्थमूलक, एकाला म्हटलं स्वरूपमूलक. अर्थमूलकचे 6 प्रकार पडतात: काल, स्थल, रीती, संख्या, प्रश्न, निषेध. कालवाचकचे 3 प्रकार, स्थलवाचकचे 2 प्रकार, रीतिवाचकचे 3 प्रकार. असं हे क्रियाविशेषण अव्यय आहे. सविस्तर शिकायचं असेल तर मग प्ले स्टोअरला जा, घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती तुम्हाला फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये संपूर्ण व्याकरण बॅच मी रेकॉर्डेड स्वरूपात दिलेली आहे. तुमच्या वेळेत केव्हाही कुठेही कधी ऐकू शकता. फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये. डोळे गुरुजी तुम्ही असं का करता? 50 रुपयात का देता एवढ्या स्वस्तमध्ये? तर आपलं काम आहे सामाजिक कार्य करणे आणि मराठीचं संवर्धन करणे. या ठिकाणी मूळ उद्देश काय आपला? मराठी भाषेचं संवर्धन. चला मग, अनियमित पाणी पुरवठा महानगरपालिकेला अनियमित पाणी पुरवठा केल्याबाबत पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? ओ बाबा, आम्हाला वेळेवर पाणी येत नाही, आम्ही संभाजीनगरला राहतो, 10व्या दिवशी पाणी येतं आहे, जायकवाडी धरून भरलेलं आहे, काय करावं आम्ही? काही नाही करा, टँकरने पाणी बोलवा, पैसे द्या टँकरवाल्याला. चला, या ठिकाणी अनियमित पाणी पुरवठ्याबाबत कोणतं? मग आम्ही तक्रार केली. कोणाला? महानगरपालिकेला तक्रार अर्ज दिला. पहिलं आम्हाला 8 दिवसाला पाणी भेटायचं, आता 10 दिवसाला भेटायला लागलं. तक्रार नसती दिली बरं झालं असतं. चला, आता लक्षात घ्या, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. आता भारतामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला लिखाणामध्ये दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
मग आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातले 4च व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यापैकी या ठिकाणी वि. स. खांडेकर आहे, यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर विवा शिरवाडकर आहे, विदा करंदीकर आहे आणि भालचंद्र नेमाडे आहे. अशी 4 व्यक्ती आहेत. मग कुणाला भेटला नाही तर पु. ल. देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त किती व्यक्ती आहे? 4 व्यक्ती आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? आद्य कवी म्हटलं की ते आहे आपले मुकुंदराज आद्य कवी. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये बदलत नाही? आता या ठिकाणी काही नाम जे असतात ते पुल्लिंगी असतात, काही स्त्रीलिंगी असतात, काही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असतात, काही पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगी असतात, काही तिन्ही लिंगात असतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. मग आता या ठिकाणी पुल्लिंग आणि नपुंसक लिंगात येणारा शब्द कोणता आहे? हरिण आहे. आता या ठिकाणी हरिण शब्द जे आहे आपण ती हरिण म्हणतो ते चुकीचं आहे. तर तो हरिण आणि ते हरिण अशा पद्धतीने हरिण शब्दाचं लिंग कोणतं आहे? पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये बदलत नाही, सारखंच राहतं. आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोणती आहे? कोण आहे? तर आपले गान सम्राज्ञी लता दिदी. गान सम्राज्ञी लता दिदी यांना आनंद घन नावाने ओळखलं जातं. लता दिदीने आपलं संपूर्ण आयुष्य संगीतासाठी समर्पित केलं. असं म्हणतात लता दिदींनी जर जांभाई दिली तर त्यामधून यमन रागाचे स्वर बाहेर पडायचे. यमन कल्याण थाट, कल्याण थाटातला यमन लक्षात घ्या. चला, या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? आता महाप्राण आणि अल्पप्राण माहिती असणं गरजेचं आहे. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हचा उच्चार होतो शेवटी त्याला महाप्राण म्हणतात. महाप्राण 14 आहेत आणि अल्पप्राण 20 आहे. मग आता या ठिकाणी महाप्राण तर ते आहे घ. काय आहे? घ हे महाप्राण आहे. अल्पप्राण आता क चा गड सोडून द्या, ख चा उभा गड, ख छ ठ थ फ, खचड थप. ग चा गड सोडून द्या, घ झ ढ ध भ, घजड धब, खचड तपंग घजड धब, हे महाप्राण आहे. मग या ठिकाणी घ कोणता आहे? तर ते आहे महाप्राण. 51 ते 54 सोडून द्या आणि पुढे चला गुरुजी. सोडले का? 51 ते 54. आता या ठिकाणी 55 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आलोय. आस्था या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? निरास्था, शिस्ता, निराशा, अनास्था. आस्था, अनास्था. चला, पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञा केलेली असते. आज्ञा, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू, हीच आज्ञा आहे. यंदा प्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी, ही आज्ञा नाही. छे करणारच नाही मी, गरजेल तो पडेल काय? उत्तर काय आपलं? यास्मिन तुझी वही, सौम्य आज्ञा आहे. पण ही यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू, ही काय आहे? सौम्य आज्ञा आहे. चला, आता या ठिकाणी 56 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहे. आता राहिलेला प्रश्न या ठिकाणी तुमच्या पुढे घेऊन येतोय. काय आहे प्रश्न? तो 57 नंबरचा. पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्दाचा पर्याय. निश्चितपणे एक वचनी कोणता आहे बुवा? मग आता या ठिकाणी पोते हे काय आहे? पोते. पोते एक वचनी, पोते एक, पोती अनेक. आता खते, शेते, दाते तर ते वेगळा विषय आहे. ते एक वचनी नाही, तर ते काय आहे? अनेक वचनी म्हणू आपण त्यांना. चला, निश्चितपणे एक वचनी कोण आहे? पोते आहे. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. क्रियापद म्हणजे काय? क्रिया दाखवणारा शब्द जो वाक्याचा अर्थपूर्ण करतो त्याचं नाव क्रियापद असतं. क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार, एकाला म्हटलं सकर्मक क्रियापद, एकाला म्हटलं अकर्मक क्रियापद. आता या ठिकाणी उपप्रकार दिले आपल्याला. तर ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते, बसवते, उठवते, खेळवते, रडवते, शक्य होतंय तिला, म्हणजे ते शक्य क्रियापद असतं. जिथे शक्यता सूचित केलेले असते
ते असतं शक्य क्रियापद. आता चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमाच्या अक्षरापासून राजा नामाची विरुद्धार्थी शब्द मिळेल? मग आता रा ल ल ळे खी त तो पा नी पा चा खी असं उच्चार केला की मग आपल्याला ते लगेच लिंक लागते. काय? तळे राखील तो पाणी चाखील. तळे रा खी ल तो पाणी चाखील. मग त्यांनी सांगितलं कोणत्या क्रमाच्या अक्षरापासून राजाच्या विरुद्धार्थी शब्द तयार होईल? विरुद्ध लिंगी. मग राजाची काय? राणी आहे. मग रा आणि नी इथं आहे. मग राणी रा किती नंबरला येतं? तळे रा 3 नंबरला आलं. खील तो पाणी चाखील आपल्याला नी लागतं द्या सोडून बाकीचं. 1 2 3 हे 3 नंबरचे पाहुणे 4 5 6 7 आणि 8 3 आणि 8. चला तळे राखील तो पाणी चाखील. तर 3ऱ्या आणि 8व्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजाच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो राणी. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? जो जे वांछिल तो ते लावो. जो तो ज्याने त्याने ज्याला त्याला जैसे तैसे हे संबंधी सर्वनामे आहे. जो जी जे जे जो जी जे ज्या हे जेव्हा जोडीने येतात जो तो जे ते ज्याला त्याला जैसे तैसे तर तेव्हा असतात ते संबंधी सर्वनामे. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनामाचं दुसरं नाव प्रतिनामे. सर्वनामे मूळ सर्वनामे 9. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः. सर्व नामाचे मुख्य प्रकार 6. पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थ गणित आत्मवाचक. आले लक्षात? तुम्हाला जर हे सविस्तर शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्याच्यावरती तुम्हाला हे सुंदर पद्धतीने शिकवून दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी शेवटी एक लक्षात घ्या, आपलं मराठी व्याकरणाचं नवीन पुस्तक उद्या आपल्या हातात येणार आहे. एवढं सुंदर पुस्तक आहे की तुम्ही 8 दिवसामध्ये संपूर्ण वाचून पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. जर तुम्हाला ते पुस्तक हवं असेल तर 98 34